मुकणे असणार, त्याच्यानंतर बंटी वाघे, दिनेश बासरे, दशरथ वाघे अशी चांगली मात्र आयोजन पाहायला भेटतो. कारण येणारी तारीख असेल जिथे टीम इथं उपस्थित आहे केले तर 26 तारखेपासून जे आयोजन केलं आहे मात्र जय भवानी जिते असे आयोजित केलेले टुर्नामेंट 2026 चांगले टुर्नामेंट पाहायला भेटतील तिथं सुद्धा. कोण बोलर नाही तोच बोला. अरे हो एक बोला ना अजून कोण. एक चेंडू होता त्याच्यानंतर मात्र चांगला क्लास केला चेंडूला. चेंडू खाली क्षेत्रसेन नाही आहे तिथं. पंचांचा इशारा येतो, चौकार येतोय. सागरच्या बॅटमधून मात्र हा पहिलाच मात्र असं वाटतं की सागर पहिल्यांमधून सेट होऊन गेलाय का काय. कारण गेल्या गेल्या चौकार ठोकलाय. 10 फलकावरती धावा लागल्यात त्या 25. चांगला टार्गेट सेट केला. कारण पहिले षटकाचा विचार केले 25 धावा आल्यात. गोलंदाजी मारखोर असणार. तकदीर तकदीर कशी गोलंदाजी करणार. कारण स्ट्राईक एंडवरती आपण संदीपला पाहतो, नॉन स्ट्राईकवरती सागर असणार. कारण पहिल्या षटकाचे विचार केले तर 25 धावा आल्या तिथं. चांगला चेंडू टाकला इथं. पंच नक्कीच बोलतील आमच्याकडं एक आमंत्रण धाव येते. सुरेश चेंडू असणार व्हाईट. कारण सेकंड राऊंडची मॅच असणार, दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट हा सामना असेल. इथं मात्र जबरदस्त चेंडू टाकला. मात्र हा चेंडू येतो, डॉट चेंडू येतोय. ठीक आहे बोलत ना यो बॉल ना यो. संदीप फटकेबाजी करावं लागेल कारण तकदीर गोलंदाजी चांगली करतोय. चेंडू मात्र पंच चेक केले जाईल. फ्लेवर डिलिव्हरी आहे इथे. हा चेंडू बरोबर आहे. एक बाईकची एक धाव येते सरळ शरीरावरती चेंडू जाऊन आदळला. त्याच्यानंतर एक बाईकची धाव स्ट्राईक रोटेट केली. सागर स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल सागरला. सागर काय जबरदस्त. सागर आपले क्लास दाखवतो. सागरला क्लास दाखवणं खूप गरजेचं. एक धाव कंप्लीट केली. सागरचा दुसरीचा प्रयत्न होता नक्कीच सागरचा. कारण सागरमध्ये अनुभव असणार, खेळाडू चांगला असणार सागर. एक धाव तर जरूर आले सागरच्या माध्यमातून. कारण आम्ही सागरने जो आयोजन केलं होतं 10 षटकांचा, तो परत जिथे टीम तिथं उपस्थित झाली. काय जबरदस्त पाहायला भेटलं होतं आयोजन. इथे मात्र सुरेख काय जबरदस्त इथं सुरेख कामगिरी केली. जे मात्र काम करायचं होता तकदीरने तो काम होतं पूर्ण करून दाखवलाय. चांगली गोलंदाजी करतोय तकदीर. काय खास तिकडे गपचूप बिर्याणी खपण्यात का काय तिकडे. कोण गेला. रुपेश न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो. रुपेशला तकदीर कशी गोलंदाजी करणार. जबरदस्त इथं मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता. चांगला चेंडूला मात्र भिरकवण्याचं काम करा. एक धाव कंप्लीट केली. सागरला माहिती आहे कारण आपल्याला स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवणं खूप गरजेचं असेल. शेवटचं चेंडू असतं. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार. सागर स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण सागरला. आता बघूया कशी गोलंदाजी तकदीर करणार. कशी सागरने तर हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळून काढला. चेंडू होतोय फरार. 2 क्षेत्रसेन त्याच्या पाठलाग करतात मात्र चेंडू होईल फरार. त्याच्यानंतर षटक क्रमांक दुसरा समाप्त होतो. 10 फलकावरती धावा लागल्यात त्या
33 धावा, चांगले मात्र इथं स्कोर पाहायला भेटतोय. 33 धावा, अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडू असतील बाकी अजून. तिसरा षटक घेऊन तर आर्यन आर्यन कशी गोलंदाजी करणं, कारण अद्यापर्यंत विचार केले तर 33 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. चांगली मात्र फटकेबाजी पाहायला भेटते. चांगला गोलंदाजी, चांगला गोलंदाजी. हा मात्र चेंडू सुरेख टाकलाय, कारण विकेट किपरच्या हातात जाऊन विसरतो आर्यनचा. डॉट चेंडू येतोय. कशी गोलंदाजी मात्र इथं सागरला म्हणतं स्ट्राईक होते की इथं काय घडलंय. हा चेंडू मात्र बाईचचा असेल, चौकार. तर चेंडूला अडवणं खूप गरजेचं होतं. धापलकोती धावा लागते, 37 धावा. हा जर नक्कीच चांगले गोलंदाज करतो गोलंदाजी. त्याच्यानंतर मात्र विकेट किपर थोडीशी चुकी करतो. विकेट किपरला मात्र हा चेंडू कुठेतरी अडवाचा होता. त्याच्यानंतर विकेट किपरने सोडून दिला. इथं चांगला फटका सजवला आहे. शत्रुशंक तैनात आणि काय ड्रॉप केली. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही, कारण चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. सागर सागर स्ट्राईकवरती असेल आता, कारण अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथं सागरचं वेगाने बॅट फिरवली होती. विकेट. कारण वेग तेवढा होता, तेवढ्या वेगाने मात्र बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला नाही. ते जर विकेट किपरची चेंडू सोडा, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. इथं कमबॅक ब्रेक लावण्याचं पूर्ण काम केलंय. सुरेख सुरेख गोलंदाजी. हा चेंडू मात्र जबरदस्त टाकलाय. नॉन स्ट्राईकवरती किशनाला पाहता आपण. 38 धावा मात्र इथं ब्रेक लावण्याचं पूर्ण काम केलंय गोलंदाजाने. 38 धावा सुद्धा होऊ शकतं, कारण अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. इथं चांगला फटका साजवला. इथं कव्हर ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू मात्र थांबणार नाही. हा 4 धावांसाठी षटक क्रमांक समाप्त होतोय. धापलकोते धावा लागल्या, 42 धावा लागल्यात. 43 धावांचं आव्हान असेल.
18 चेंडू आले 43 धावाचा पाठलाग करायचा असेल. पवन आणि लक्ष्मण अशी जोडखाली मैदानामध्ये उतरले. 18 चेंडू आणि 43 धावा बनवायचे असतील. पहिल्या चेंडूची फेक केली जरूर. स्ट्राईक एंड होती. पवनला पाहता आपण पहिला चेंडू तर जरूर डॉट आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी. हां हां ठीक आहे. पंचांचा इशारा येतो. नंतर फेकीवरती आक्षेप आहे. गोलंदाजाला 99मध्ये हात फिरवा लागला. इथं चांगला कार्पेट लाईनने मग तर चेंडूला सजवला. जरूर एक धाव आले. तर चेक करायचं आहे थोडंफार पण. बरोबर आहे. हॅलो हॅलो बरोबर आहे चेंडू. करा फ्लेअर डिलिव्हरी असणारी हा चेंडू. एक धाव तर जरूर आले. इथं मात्र झेल हो फसला. इथं झेल मात्र चांगला झेल पकडलाय. काय जबरदस्त इथं झेल पकडलाय. इथं मात्र विकेटचा पतन होतं तिसऱ्या चेंडूवरती. न्यू बॅटर पाहतो आपण करणला. करण फटकेबाजी करावं लागेल. कारण पहिला षटक असा पिवनचा षटक असा. पिवनच्या षटकामध्ये 10 धावा तरी यांना खूप विचार केले तर 3 चेंडू फेक गेले. 3 चेंडूवरती एक धाव लागले. एक गडी बाद आहे. करण कशी फटकेबाजी करणार पाहू आपण. याच्यामध्ये हा चेंडू जबरदस्त टाकला. वेगाने चेंडू टाकला होता. डायरेक्ट विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतो. त्याच्यानंतर चेंडू येतो. डॉट येतात. पंच मात्र तासात तो पाहतात. कशी काही गोलंदाजी पाहायला भेटते. इथे मात्र चांगला इथं फटका सजवलाय. पुन्हा फटका फसलाय. तो मात्र झेल बाद होईल. चांगली मात्र इथं गोलंदाजी पाहायला भेटते. बॅक टू बॅक दुसराचे हादरा लागतो इथं. न्यू बॅटर पाहतो. तकदीर 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 स्वतःचे खोलवायला लागतील. कारण इथं तकदीर जातो बॅटिंगसाठी सज्ज असणार. तकदीरला मात्र आपले तकदीर दाखवायला लागतील कसे. कारण 43 धावांचा जर पाठलाग करायचा असेल. कारण आतापर्यंत मात्र 4 चेंडूचे फेक झाले. 2 गडी बाद झालेत. तकदीर मात्र फलंदाजीसाठी असणार. नऊ इथं मात्र काय जबरदस्त फटका सजवलाय. हा चेंडू मात्र
नक्कीच आमच्या तंबूच्या रस्त्याला दाखवून दिला हा 4 धावांसाठी. धापालकर धावा लागल्या, 5 धावा लागल्यात. पहिला षटक क्रमांक समाप्त होतोय. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. कारण 38 धावा अजूनही बनवायच्या असतील. इथून मात्र आता चांगली सुरुवात करावी लागेल, कारण तकदीरने जबरदस्त फटका खेळला. गोलंदाजी ट्रॅक होते. गोलंदाज पाहतो, दुसरा षटक घेऊन येतो अनिल. समीर 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 कशी गोलंदाजी करणार, कारण पहिल्या षटकाचे विचार केले, 5 धावा खर्च केल्या. समीर गोलंदाजी मारखोर गोलंदाज. इथं चांगला होतं, इथं पुन्हा फटका फसला. इथं झेल होणार का? इथं होता की जमिनीला दान होतोय. एकच धाव येते. 1 धावेच्या मदतीने मात्र जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड होती 6. तकदीरने मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावला होता, त्याबद्दल तकदीरला हात खोलावं लागतील. इथं पुन्हा मात्र चांगला कार्पेट लाईनने मात्र इथं मात्र झेल ड्रॉप केलाय. इथं झेल घेणं खूप गरजेचं होतं. तर 2 धावा तर जरूर झाल्या असत्या. नक्कीच पवनने थांबवलंय, कारण पवनला माहिती आहे, कारण आपण जोपर्यंत तोपर्यंत आता मॅच कुठल्या साईडने बनवू शकतं. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात, त्या 7 धावा लागल्यात. मोठे फटके खेळावं लागतील. पवन वारंवार मात्र इथं डॉट चेंडू खेळतोय. चांगली मात्र समीरकडनं गोलंदाजी पाहायला भेटते. डॉट चेंडू येतोय. 9 चेंडू आणि 36. हॅलो हॅलो हां हां इथं मात्र वारंवार मात्र डॉट चेंडू येतो. हा चेंडू सुद्धा डॉट असणार आहे. काय घडतं मात्र मैदानामध्ये आतमध्ये मात्र ज्या आकर्षक ट्रॉफी मात्र पाहायला भेटते. इथं 3रा दिवस असणार, दुसरी लढत सेकंड राऊंडची. इथं मात्र चांगला फटका, इथं चांगला फटका, इथं सुरेख फटका मात्र आलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला, चेंडूला मात्र सीमा पार केलाय पवननी. 6 धावांसाठी. धापालमध्ये धावा लागल्यात, 14 धावा लागल्यात. अजूनही या शेवटच्या चेंडूवर जर अजून एखादा मोठा फटका आला ना, तर मग समीरने मात्र इथं मोठा फटका खाल्ल्यानंतर मात्र कशी गोलंदाजी करणार, कारण हा शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती मात्र पवनला बिग हिट करावं लागेल. इथं पुन्हा मात्र चांगला फटका साजवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होतो का? चांगली म्हणावं लागलं. रनिंग बिक्विटमध्ये षटक क्रमांक समाप्त होतोय. धापालकोती धावा लागल्यात, 16 धावा लागल्यात. 16 ना, 16 धावा लागल्यात. थांबा, 27 पाहिजेत. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे सर. सहा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे सर. तकदीर असणार स्ट्राईकवरती. आता मात्र पहिल्या चेंडूवरती जरूर बिग हिट करावं लागेल, कारण 27 धावा अजूनही बनवायचे 6 चेंडूमध्ये. सागर असणार समोर. इथं चांगला फटका सजवलाय. काय जबरदस्त फील्ड पाहायला भेटते. तो तर एकच धाव येते. फटका तर जरूर चांगला सजवला होता.
पहिला चेंडू मात्र सागरने फेस केला, एक धाव कंप्लीट केली. अजूनही 26 धावांची गरज आहे. 5 चेंडू, मोठे फटके मारावे लागतील. इथं मात्र पुन्हा फुलटॉस दिलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथं मध्ये त्याच्या आवाकाच्या बाहेर हा मात्र चेंडू आलाय, षटकार आलाय. कारण पहिला जर चेंडू आला असताना हा षटकार, तर लगेच जर दुसरा आला असता त्याच्यानंतर मात्र सागरवरती आक्रमण दाखवलं आहेत. 5 चेंडू आणि 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. कारण 2 षटकार आणि 2 चौकार येणं खूप गरजेचं असेल इथं. सागर कसे गोलंदाजी करणार, कारण 20 धावा अजूनही पाहिजेत. चांगले फटकेबाजी पाहायला भेटते इथं मात्र. ज्या चेंडूवरती मात्र हा चेंडू मात्र जाऊन डॉट येतोय, कारण 20 धावांची गरज होती. 4 चेंडूमध्ये तर कमबॅक केला सागरने. आता 3 असतील, 3 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. एकंदर जर खराब चेंडू आला तर पुरेपूर फायदा उचलावा लागेल, कारण इथं पुन्हा समोरच्या दिशेने चेंडू मात्र जातोय सीमा पार, षटकार. कारण कंपल्सरी चेसिंग असणार इथं, स्पर्धेचा नियम. एक एक चेंडू जर हा खराब नसता, डॉट चेंडू आला नसता तर नक्कीच मॅचमध्ये मात्र थोडीशी मजा आली असते. आता 2 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. सागरने जर खराब चेंडू जर एखादा टाकला तर मॅचमध्ये वापसी होऊ शकते इथं, कारण 2 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. पुन्हा गोलंदाज तयार. इथं मात्र सागर कुठली चुकी करणार नाही, सागरला माहिती आहे. कारण विकेट, तर सालवड टीम आपण याच्याच नाही इकडं, कारण याच्यानंतरची लगेचच मॅच आपली आहे. चला, जो विजेता संघ होईल त्याच्याबरोबर लढत द्यावा लागेल, कारण आता मात्र वेणगाव टीमने नक्कीच कमबॅक केला, कारण वेणगाव संघाबरोबर लढत द्यावा लागेल. सागर अजूनही एक चेंडू असणार आहे. सागर कसे करणार गोलंदाजी, खराब चेंडू टाकतो काय. इथं होतं सागरने पूर्ण मात्र इथं चांगला चेंडू टाकलाय, डॉट चेंडू येते. विजय होतो संघ इथं वेणगाव संघ. बंटी वाघे आपण याच्याच ना इकडं.